नमस्कार. 72 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेप्रमाणे आता काँग्रेस पक्षातही मोठा राजकीय भूकंप होणार असून काँग्रेसचे तब्बल 15 आमदार सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. चला तर पाहूया नेमकं काय आहे सविस्तर माहिती. दरम्यान 2019 ची विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथी झाल्याचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. याच 5 वर्षात 2 पक्ष आणि एका परिवारात उभी फूट पडली. या पक्षफुटीच्या वादळात मात्र काँग्रेसचा हात महाराष्ट्रात साबूत होता. असे असतानाच मात्र आता याच काँग्रेसला मुंबईत गळती लागल्याचे चित्र आहे. कारण मागील काही दिवसापूर्वीच माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. मात्र आमदार झिशान सिद्दीकी यांनी आपण काँग्रेस सोडून कुठेही जात नसल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला होता. परंतु आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष फुटणार असल्याची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर या संदर्भात खुद्द काँग्रेसच्याच बड्या नेत्यानं गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान देशभरात 27 फेब्रुवारीला राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर 20 मार्च रोजी मुंबईत राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेसच्या 15 नेत्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आता पक्ष सोडू नये म्हणून काँग्रेसच्या वतीने त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांचे पक्ष सोडण्याची कारणे समजून घेतली जात आहेत अशी माहिती समोर आली आहे. मात्र खरंच आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेप्रमाणे काँग्रेस पक्ष देखील फुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.